आज प्रवासाचा ब्लॉग आहे आणि माझ्या संग असं काय घडलं मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही बघू शकता समोर गर्दी किती मोठी आहे आणि पोलीसची गाडी पण उभी आहे. नमस्कार मित्रांनो, नवीन आणि धमाकेदार ब्लॉगमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. मी मराठी मुलगा चॅनलला आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, खूप दिवस झाले आपले ब्लॉग आले नव्हते, तर आजचा ब्लॉग होता थोडासा स्पेशल, कारण मी चाललो होतो बाहेर. तर आजचा ब्लॉग थोडासा स्पेशल असणार आहे, कारण मी चाललेलो आहे बाहेर म्हणजे तुम्हाला दाखवतो मी कुठं जाणार आहे. आणि आता बाहेर जाण्यासाठी बॅग भरणं चालू आहे. ती बॅग भरतो मग भेटतो मी तुम्हाला. बॅग भरलेली मी बाहेर म्हणजे जाण्यासाठी. तर कमेंट बॉक्समध्ये गेस करा मित्रांनो, मी चाललेलो कुठे आहे. कमेंट करा लवकरात लवकर मी चाललेलो कुठे आहे म्हणून. आम्हाला कुणाल भाऊ सातपुते आम्हाला पाठवर सोडते. आम्ही नंतर लगेच रिक्षा धरली, रेल्वे स्टेशनला गेलो. मग तर आता घरून निघलेलो आहे मी रेल्वे स्टेशनला. बघू शकता तुम्ही, मी आता रिक्षात बसले, वेट करतोय मी रिक्षा निघायचा. शिडकोला गर्दी बघू शकता तुम्ही बसमध्ये चढायसाठी. तर खूप वेळ झाला आम्हाला इथं संभाजीनगरला आलतो आम्ही ना. आमच्या संघ आमचे सोहम भाई आहे, बसलो होतो आम्ही. आता काय म्हणते बसमध्ये बसले. आता कधी धक्ती काय माहित, मला तर असं वाटायला मी जाऊन बस चालू म्हणून, पण काय ते चालू देणार नाही. आणि आपली पाण्याची बॉटल आलेली. कितने को आहे? 20 रुपये. एक मिनिट. तुमचा भाऊ मोठा माणूस झालेला आहे. 20 रुपयाची नोट देतोय आता मी त्याला. तर आता पैसे दिलेले आपण. का म्हणाले? संत्रा पण खात जा बरं का, काय होत नाही, मळमळ होत नाही. तर आता फायनली बस निघलेली आहे ना. आम्ही तिकीट पण काढलेलं आमचं, जिथं डेस्टिनेशन आहे तिथं आम्हाला पोहोचायचं आहे. तिथलं तिकीट पण काढलेलं आहे. आणि मागं बघू शकता तुम्ही, मागं कंडक्टर आहे आणि पॅसेंजर पण आहे. आणि पुढं पण खूप सारी गर्दी आहे. आज एवढी गर्दी नाही बसमध्ये, अपेक्षा होती मला त्याच्यापेक्षा कमी आहे. मला वाटलं होतं आज गर्दीला असन, पण आज एवढी गर्दी नाही वाटते. बाई गर्दी वाटते का तुला? पण बस पण स्लो चालेल दम्मा. बाई पुरा परेशान झालेलं आहे म्हणे की बसले दम्मा चालू आहे म्हणे. मी म्हणलं आता थांब, म्हणलं ड्रायव्हरला बोलून येतो म्हणलं. मी म्हणलं 5 चालव म्हणून. अरे कहना क्या चाहते हो. तर आता टाइम झालेला आहे आमच्या सोहम भाईला. व्ह्यू पा तो व्ह्यू. आणि आता टाइम झालेला आपल्या सोहम भाईला बाय करायचा. चल भाई, भेटू येणारं नवीन, म्हणजे भेटू आपण लाईफमध्ये लवकरच. कारण की आम्हाला जिथं उतरायचं ते जागा आलेली आहे. शिंदखेड राजात पोहोचलेलो आहे आम्ही. तर मित्रांनो, मी आता पोहोचलेलो आहे आपल्या शिंदखेड राजा बस स्टँडवर. बघू शकता तुम्ही आजूबाजूला शिंदखेड राजा बस स्टँड आहे. पूर्ण गर्दी पण झालेली. आखरी पोचलेलो आहे मी इथं. आता पाहू पुढची बस किती वाजता आहे. मी आता इन्क्वायरी केली तेव्हा मला म्हणले की 3:30 वाजता आहे म्हणे. 3:30 वाजता लागणार म्हणे इथं बस म्हणे. आणि आता सध्याचा टाईम झालेला आहे 1 वाजलेला आहे. आता 3.5 घंटे आपलं साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. वाट पाहायची की आपली बस कधी लागणार आहे. आणि बसमध्ये बसल्यानंतर दाखवतो मी. मी काही क्लिप घेतले नाही मध्ये, कारण की मी झोपलो होतो त्याच्यामुळं काही क्लिप घेतले नाही मी मधले. तर 2-3 दिवसापासून एवढा पाऊस पडला इथं की एक माणूस गाडीवरून वाहून गेला म्हणे. तर तुम्हाला रेस्क्यू टीम दिसते पुढं, ही रेस्क्यू टीम आहे आणि पोलीसवाले उभे आणि त्या माणसाचा शोध घेणं चालू आहे. आणि नदी एवढी वाहत होती ती की डायरेक्ट पुलाच्या वर आलती. आमच्या गावाच्या पाटावर, हे पाटा बघू शकता तुम्ही, इकडे रोड आहे आपल्या गावाला जायचा. तिथं आलेलो आहे मी. आता आपले मामाश्री येते आपल्याला घेण्यासाठी. मग माझे मोठे मामा लगेच आले मला घरी घेऊन जाण्यासाठी पाटावर. मी भेटतो तुम्हाला येणाऱ्या नवीन ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब.